राज्यसभेतून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल। काँग्रेस जन्मजात आरक्षण विरोधी, मोदींचा गंभीर आरोप। शरद पवार गटाकडून पक्षासाठी नवनाव, चिन्हाचा विचार सुरू। शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी पक्ष या नावांची चाचपणी। अजित पवार गट आज लोकसभा, राज्यसभा सचिवालयामध्ये पत्र देणार। आयोगाच्या निर्णयाचा पत्रात करणार उल्लेख। लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना सुनील तटकरे देणार पत्र। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निर्णय 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता, तर मेरिटनुसारच निकाल देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। मनसेचे 3 नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, तर कालची भेट ही सदिच्छा भेट। संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंनी मंगळवारी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती। संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच लोकसभा निवडणूक लढवणार। सूत्रांची एबीपी माझाला माहिती। 11 तारखेला घोषणा करण्याची शक्यता। हातकणंगलेमध्ये लोकसभेसाठी महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता कमी। राजू शेट्टींना महाविकास आघाडी बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता। नागपूरच्या काटोलमध्ये कार्यक्रमात गोंधळ। राहुल देशमुखांच्या भाषणावरून फडणवीस आणि देशमुखांचे समर्थक भिडले। राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक न लढण्याची शक्यता। सोनिया गांधींनाही तेलंगणातून लढण्याचा प्रस्ताव। नितीन गडकरींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट। भारतरत्न जाहीर झाल्याबाबत अडवाणींचं अभिनंदन। नागपूरच्या गणेशपेठ आगारात आलेल्या बसमध्ये आढळला गावठी बॉम्ब। 2 दिवसांपूर्वीच गडचिरोलीच्या अहेरीतून बस आल्याची माहिती। पोलीस आणि बॉम्ब नाशक पथकाकडून शोध सुरू। रत्नागिरीहून मुंबईला येणारी खासगी बस महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेटली। विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांसह 22 जण बचावले। यूपीए सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर सरकारची शनिवारी श्वेतपत्रिका। 10 फेब्रुवारीला दोन्ही सभागृहात अर्थमंत्री मांडणार व्हाईट पेपर। उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनीच बोकड बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड। संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।